नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अशाच पद्धतीने माझ्या या चॅनलला जोडलेले रहा. काही ना काहीतरी चांगली माहिती आपण त्याच्यावरती चर्चा करत राहू. मी मंदार खळदकर गुरुजी. आपल्या या सध्याच्या व्हिडिओमध्ये आपण आरतीची माहिती पाहत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं की आर्त स्वरांनी भगवंताला घातलेली साध म्हणजे आरती. या आरतीमध्ये आर्तता हवी ही मात्र गोष्ट खास आहे. मग आपल्या आरतीमध्ये जर का आर्तता नसेल तर ती आरती कशी म्हणायची? लोक आरती करतात त्यावेळेला इतक्या मोठमोठ्यांनी बेसूर ताल सोडून वाटेल तशा आरत्या म्हणत असतात. चुकीच्या आरत्या म्हणतात, वाटेल ते शब्द त्याच्यामध्ये घालतात. अशा पद्धतीने जर का आपण आरती करत असू तर ती भगवंताला घातलेली साध कशी असेल? म्हणून या आरतीच्या शुद्धतेबद्दल प्रत्येकाने विचार केला पाहिजे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जशी हाक मारली तर देवाला त्या मानवाला त्या मानवाने घातलेल्या हाकेला देवाला सुद्धा ओ ही द्यावीच लागते. म्हणून आरतीला फार मोठं महत्व आहे. स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील असे भगवंत उपासकाच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्यासाठी आणि देवतेकडून कृपा आशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी जर का कुठली असेल तर ती म्हणजे आरती. म्हणून आपल्या सर्व संतांनी महाराष्ट्रातल्या या आरतीला फार मोठं महत्व दिलेलं आहे. आरत्या म्हटल्याने आपले उद्देश जे काही आहेत, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळे संशय निसंशयपणे सफल होतात. पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हटली जाते, हृदयातून त्याला साथ घातली जाते, आर्ततेने आरती म्हटली जाते आणि तळमळीने म्हटली जाते. देवाच्या विषयी मनामध्ये तळमळ असणं, आर्तता असणं ही आरतीमध्ये फार मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि अशा तळमळीने जर का आपण देवतेची आरती म्हटली, त्याला साथ घातली तर आपल्यावर निश्चित आणि निश्चितपणे भगवंत हा कृपा करतोच करतो. म्हणून तळमळीने साथ घालावी, आरती म्हणावी आणि अध्यात्मदृष्ट्या योग्य रीतीने ती आरती म्हणावी असं शास्त्र आहे. आणि म्हणूनच आरतीला फार मोठं महत्व दिलेलं आहे आणि आरती ही तशीच म्हटली जाते. एक गोष्ट आपल्याकडून आर्ततेने म्हणजे अंतःकरणपूर्वक, आर्तता या शब्दाचा अर्थ काय की अंतःकरणपूर्वक एखादी गोष्ट करणं, तळमळीने करणं, ओढ ठेवून ते कर्म करणं, म्हणजे देवाविषयी आपल्याला मनामध्ये ओढ असणं ही गोष्ट फार गरजेची आहे. तेव्हाच तिचं महत्व आपल्या मनावरती बिंबतं आणि त्या गोष्टीतील त्या कार्यातील शास्त्र किंवा सिद्धांत आपल्याला जर का समजून घ्यायचे असतील तर त्याच्याशी एकरूप होणं आपल्याला फार गरजेचं आहे. म्हणून आरतीच्या वेळेला इतर कोणत्याही गोष्टी न करता त्या आरतीशी आपण एकरूप झालं पाहिजे. अध्यात्मदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक मानलेली आहे आरती. अशा या आरतीच्या कृतीचे परिपूर्ण फळ आम्हाला जर का पाहिजे असेल तर आपण आरती व्यवस्थित करायला शिकलं पाहिजे आणि आरती ही म्हणायला पण शिकलं पाहिजे, आरती ओवाळायला पण शिकलं पाहिजे. आता आरती म्हणत असताना उगाच जोर जोराने ओरडणं, टाळ्या वाजवणं, मोठमोठ्यांनी घंटा वाजवणं म्हणजे आरती करणं असंच काही लोकांना वाटतं. पण वस्तुतः जोर जोरात टाळ्या वाजवणं, घंटा वाजवणं, वाद्य वाजवणं म्हणजे आरती नाही. बरं, आरती म्हणण्याचे काही नियम आहेत. ते नियम असे आहेत की भक्ताच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्यासाठी आणि देवतेकडून कृपा आशीर्वाद ग्रहण करण्यासाठी सुलभ पर्वणी म्हणजे आरती असं जर का असेल
तर ती आरती तशीच म्हटली गेली पाहिजे. पण जेव्हा आपण आरत्या संकल्प शक्तीने तळमळीने जेव्हा आपण म्हणू तेव्हाच हे सगळे उद्दिष्ट सफल होतील. आपल्या हृदयातून आरती बाहेर आली पाहिजे आणि अध्यात्मदृष्ट्या योग्य रीतीने ती म्हटली पाहिजे. तर अशी आरती जी आहे ही आरती म्हणत असताना त्या आरतीचा अर्थ लक्षात घेऊन ती आरती म्हटली पाहिजे. आरती म्हणताना जे काही आपण शब्दोच्चारण करतो ते शब्द अत्यंत स्पष्ट असले पाहिजेत आणि योग्य असले पाहिजेत. आणि आरती म्हणताना जर का टाळ्या वाजवत असो तर ताल धरण्यासाठी त्या टाळ्या अतिशय मृदू वाजवल्या पाहिजेत, हळूवार वाजवल्या पाहिजेत आणि आपल्या टाळ्यांच्या आवाजापेक्षा आपला म्हणण्याचा आवाज मोठा असला पाहिजे. टाळ्यांच्या जोडीला घंटा जर का वाजवत असो आपण तर ती मंजूळ घंटा असली पाहिजे. त्या मंजूळ ध्वनीत ती वाजवली पाहिजे आणि तिच्या नादामध्ये एक प्रकारचं सातत्य आपण ठेवलं पाहिजे. नाही तर थोडी घंटा वाजवायची, परत थांबायचं, परत वाजवायची, असं जर का मध्ये त्या आवाजाला जर का सातत्य राहिलं नाही तर आपलं मन त्याच्यावरती एकाग्र होत नाही. म्हणून झांज असू दे, टाळ असू दे, पेटी असू दे, तबला असू दे, या सगळ्यांनी या आरतीला तालबद्ध पद्धतीने साथ द्यायला पाहिजे. आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक जे काही आहे ते तबक आरतीचं देवाच्या भोवती ओवाळलं जातं. आणि हे देवाच्या भोवती ओवाळताना जसं घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने ते ओवाळलं पाहिजे. म्हणजे त्या दिशेने त्याचं वर्तुळ तयार झालं पाहिजे असं ते ओवाळलं पाहिजे. असं उलटं ओवाळून उपयोग नाही. ते आपण जशी प्रदक्षिणा घालतो म्हणजे थोडक्यात देवाच्या उजव्या बाजूनी डोक्यावरून डाव्या बाजूला ते आलं पाहिजे. अशा पद्धतीने ते वर्तुळाकृती हे ओवाळलं पाहिजे. आरती ओवाळताना देवाच्या डोक्यावरून ती आरती न ओवाळता देवाच्या हृदयापर्यंतच ती वरती गेली पाहिजे. देवाच्या चरणापासून ते हृदयापर्यंत अशी ती आरती फिरली पाहिजे. आरती झाल्यानंतर घालीन लोटांगण वंदीन चरण अशी आपण प्रार्थना म्हणतो. त्याच्यातही मोठा अर्थ आहे. त्याच्यावरही मी पुढे व्हिडिओ करणार आहे की त्याचा अर्थ काय आहे घालीन लोटांगण वंदीन चरणाचा, तोही आपण पुढे पाहणार आहोत. पण भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करतो आहे या भावाने आरती केली पाहिजे, ओवाळली पाहिजे आणि म्हटली पाहिजे. आणि मगाशीच मी सांगितलं की आरत्या या मराठी असतात, हिंदीमध्ये असतात. आपण काय म्हणतो आहे त्याचा अर्थ आपल्याला समजतोय का, तो अर्थ लक्षात घेऊन त्या अर्थाकडे लक्ष देऊन आरती ओवाळली गेली पाहिजे. अर्थातच शब्दोच्चारण त्याच्याकरता योग्य असलं पाहिजे, स्पष्ट असलं पाहिजे. पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा आरती साधक करायला लागतात त्यावेळेला हळूवार टाळ्या वाजवून ताल धरून ते आरती करतात. पुढच्या अवस्थेमध्ये टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा ते प्रयत्न करतात आणि पुढे आरती म्हणत असताना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये पण वाजतात आणि त्यावेळेला मनातील सगळे वाईट विचार निघून जातात. मन एकाग्र होतं. त्या तालाशी आपण तादात्म्य पावतो, त्या सुराशी आपण तादात्म्य पावतो, त्या आरतीच्या अर्थाशी आपण एकाग्र होतो आणि अर्थातच या सगळ्या एकाग्रतेमुळे आपण त्या भगवंताशी, त्या महाराजांची पण एकाग्र होऊन जातो. आणि म्हणून आरती करत असताना तालामध्ये आणि सुरामध्ये आरती म्हटली पाहिजे. म्हणून त्या नादामध्ये सातत्य असलं पाहिजे. मग ती झांज असू दे, त्यानंतर पेटी असू दे, तबला असू दे, तालबद्ध त्याची साथ असली पाहिजे. अर्थातच कापूर आरती आपण ओवाळतो किंवा तुपाचं निरांजन त्याच्या वाती केलेलं असतात त्याची आरती आपण देवाला ओवाळतो. काही वेळेला कापूर हा शेवटी लावला जातो किंवा कापूर हा पहिल्या आरतीपासून शेवटपर्यंत लावला जातो. ही आरती संपल्यानंतर मंत्रपुष्पांजली ही म्हटली जाते. मंत्रपुष्पांजली म्हणून आपण देवाला फुलं वाहतो आणि त्याची प्रार्थना करतो. त्याच्यानंतर तीर्थप्राशन, विभूती ग्रहण या सगळ्या गोष्टी होतात. आता एक गोष्ट अशी आहे की आरती ओवाळल्यानंतर ती आरती आपल्या समोर आणली जाते आणि समोर आणल्यानंतर ती आपल्याला आरती ग्रहण म्हणजे आपण ती अशी आरती घेतो, त्या आरतीच्या ज्योतीवरती हात फिरवतो आणि आपल्या मुखावरती
नेत्रावरती सगळीकडे ते हाताचा स्पर्श करतो, म्हणजे आपण ती आरती घेतली हा त्याचा अर्थ होतो. हे जे आरती ग्रहण आहे याला एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे की नीराजन बलिर विष्णोः यस्य गात्राणि संस्पृशेत यज्ञ लक्ष सहस्राणाम लभते स्नानजम फलम. अर्थातच देवाच्या निरांजनाच्या ज्योतीचा जर का स्पर्श आपल्या गात्रांना जर का झाला तर ज्याच्या गात्रांना त्या देवाच्या ज्योतीचा स्पर्श होतो अशांना फल काय मिळतं तर लाखो यज्ञातील अवभृत स्नानाचं फल एका त्या आरतीमुळे आपल्याला प्राप्त होतं असं सांगितलेलं आहे. म्हणून आरती ग्रहण हे फार मोठं महत्वाचं आहे. आपल्या हाताला त्या अग्नीवरती हात फिरवल्यानंतर आरती ग्रहण केलं जातं. आरती झाल्यानंतर आपल्या नेत्रांवरती हात आपण फिरवतो, मुखावरती हात फिरवतो, त्याच्यानंतर मस्तकावरती आपण हात फिरवतो. म्हणजे आपल्या ठिकाणी सगळ्यात जास्ती तेज आपल्या शरीरामध्ये कुठे आहे तर आपल्या नेत्रामध्ये आहे. तर देवापासून आलेले जे तेज आहे ते आपल्या नेत्रांपर्यंत पोहोचण्याकरता आपण त्या आरतीवरती हात फिरवून आपल्या डोळ्याला लावतो. आपल्या मुखावरती तेज आहे म्हणून हात आपण आरतीवरती ठेवून आपल्या मुखावरती फिरवतो. आपल्या मस्तकावरती तेज आहे म्हणून हात आपण गरम करून आरतीवरती फिरवून आपल्या मस्तकावरती तो हात फिरवतो. तर या सगळ्या गोष्टींमध्ये ते तेज संक्रमित होण्याकरता ती आरती फिरवली जाते. मला एका आयुर्वेदाचा अभ्यासकाने मला असं सांगितलं होतं की आरती जे तुम्ही घेता निरांजनावरती हात फिरवून त्याचा लाभ काय होतो तर त्यांनी मला असं सांगितलं की आरती ग्रहणानंतर आपल्या तळ हाताला जर का अग्नीचा स्पर्श झाला, अग्नीची जर का त्याला उष्णता लागली आपल्या तळ हाताला आणि तो जर का तळ हात या अग्नीवरती गरम झाला तर त्याचाच फल आपल्याला असं मिळतं की आरती ग्रहण केल्यामुळे आपल्या शरीरातले वात आणि कफ हे जे काही दोष आहेत हे कमी होण्याला मदत होते असं त्यांनी मला सांगितलं. म्हणून आपण अग्नी एखादा प्रज्वलित असेल तर आपले हात त्याच्यावरती आपण शेकतो. तर त्याचं कारण हाताला जेव्हा तो स्पर्श होतो तेव्हा आपल्या अग्नीचा स्पर्श झाल्यानंतर आपल्या शरीरातले वात आणि कफ हे दोन्ही दोष कमी होतात असं त्याचं शास्त्र सांगितलेलं आहे. म्हणून आरती ग्रहण हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आरती ग्रहण करणाऱ्या व्यक्तीचं मुखमंडल हे जे काही आहे, नेत्र आहेत, चेहरा आहे, हे सगळं तेजपुंज होऊन जातं आणि म्हणून आरती ग्रहण करणं हे अत्यंत महत्वाचा विषय आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करून आरती आधी आपण शुद्ध करायला शिकलं पाहिजे. आरतीचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. ताला सुरामध्ये व्यवस्थित आपण आरती गायली पाहिजे. आरती म्हणणं आणि आरती गाणं याच्यामध्ये फरक आहे. आपल्याला सर्वांनाच गाणं म्हणण्याची इच्छा असते, परंतु भगवंताच्या सेवेमध्ये या पूजेमध्ये प्रत्येकाला गाणं म्हणण्याची संधी या आरतीने आपल्याला दिलेली आहे, या संतांच्या शब्दांनी आपल्याला ती दिलेली आहे. त्यामुळे आपण सगळेच जण तालासुरात आरती गाऊ शकतो, म्हणू शकतो. कित्येक लोकांना गाणं म्हणता येत नाही परंतु त्यांना आरती चांगली म्हणता येते. असं मी अनेक साधक बघितले, त्या आरती खूप चांगली म्हणू शकतात पण एखादा अभंग म्हणा, एखादी काही दुसरं पद्य म्हणा म्हटलं तर त्यांना ते जमत नाही. पण आरती मात्र ते तालासुरात आणि व्यवस्थित पठण करतात. असं कित्येक लोक मला भेटलेले आहेत आणि म्हणूनच आरती म्हणणं हा एक प्रकारची उपासना आहे. आरती ही एक उपासना आहे. आरतीला आपण उपस्थित राहणं ही एक उपासना आहे. आणि या दृष्टीने आपल्या सर्व अंतर्बाह्य शरीराची म्हणजे आपला ऑरा पण शुद्ध होतो, आपलं तेजोवलय शुद्ध होतं आणि अर्थातच आपल्या अंतःकरणाने आपण तळमळून भगवंताला साथ घातल्यामुळे काय होतं की आपलं अंतःकरण पण शुद्ध होऊन जातं, मन शुद्ध होऊन जातं. आणि आरतीच्या तालामध्ये बघा, सहसा आरती एकदा सुरू झाली, त्याचा ताल सुरू झाला, त्याला टाळ्या वाजवू लागलो की आपल्या मनामध्ये सहसा कोणतेही विचार येत नाहीत. आपलं मन हे निर्विचार होतं, मन शांत होतं, डोकं शांत होतं, अर्थातच आपणच पूर्णपणे शांत होतो. असा आरतीचा लाभ आहे. म्हणून आरतीकडे लक्ष देऊन प्रत्येकाने आरतीमध्ये आवर्जून भाग घेतला पाहिजे.
आणि त्या आरतीला महत्त्व दिलं पाहिजे, एवढंच मी आपल्याला सांगेन. याच्या पुढील व्हिडिओ आपण असेच बघत राहा. याचप्रमाणे माझ्या या मंदार सुमंगल या चॅनलला जोडलेले राहा. ज्यांनी आजपर्यंत हा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांना एक विनंती की त्यांनी तो लवकर सबस्क्राईब करावा. त्यातला शेजारचा ऑल हा पर्याय निवडावा. आपल्याला काही जर का शंका असतील, व्हिडिओ आवडल्यास काही कॉमेंट्स लिहाव्यात, इतरांना तो शेअर करावा, एवढीच विनंती. मंगलमूर्ती मोरया.